काय मग मंडळी, मजेत आहे ना? चला तर आपण बघूया की घरकुल योजनेच्या बाबतीत एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. घरकुल योजनेचा लाभ 2026 भाग दुसरेचे पैसे म्हणजे दुसरा हप्ता अजून देखील खूप लोकांच्या अकाउंटमध्ये आलेला नाही. याचं एकमेव कारण होतं की आता महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. आता सर्व लाभार्थ्यांना घरकुलचे पैसे मिळणार आहे. लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये आता पैसे जमा होणार आहेत. तुम्ही बघू शकता जी.आरच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे सांगितलेली आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. चला तर आपण जी.आर जाणून घेऊ. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैद्यकीय स्वरूपातील घरकुल बांधकाम BLC अंतर्गत सर्वसाधारण घटकांना जे घरकुल दिलं जातं त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने गृहनिर्माणच्या माध्यमातून 13 जानेवारीला एक जी.आर प्रकाशित केलेला आहे. या जी.आरच्या माध्यमातून आपण बघू शकता की काय माहिती व कधी पैसे येणार आहे व किती लवकर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैद्यकीय स्वरूपातील घरकुल बांधकाम BLC सर्वसाधारण घटकांसाठी केंद्र शासनाने मंजूर केलेले मंजुरी मर्यादित यासोबत जोडलेले यादीतील नगरपालिका नगरपंचायत या अंमलबजावणी यंत्रणेच्या लाभार्थ्यांना केंद्र हिस्सापोटी रुपये 200 कोटी व राज्य हिस्सापोटी 133 कोटी असा एकूण रुपये 334 कोटी अखेरी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून एवढे पैसे आता मंजूर करण्यात आलेले आहे. केंद्र हिस्सापोटी आणि सगळ्यांचे म्हणजे जे पैसे बाकी होते जे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता पैसे पंचायत समितीमध्ये गोळा झालेले आहे. लवकरच पंचायत समिती व नगरपालिकाच्या माध्यमातून तुम्हाला हे निधी वाटप होणार आहे. सदर निधी ह्या प्रयोजन वितरण करण्यात आला आहे. म्हणजे हे निधी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत SNA प्रणालीची सदर निधी प्राप्त करून घेण्यात वाचा क्रमांक 5 येथील पत्रान्वये देण्यात आलेली सूचनावर सर्व अंमलबजावणी यंत्रणा पोर्टलवर या घटनिहाय तसेच पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही संपूर्ण माहिती तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित दिल्यानंतर हे अकाउंट तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणजे तुमचे घराचे काम चालू असताना याचे फोटो तुम्हाला दिलेले असेल तर दुसऱ्यांची लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल असं या परिपत्रकच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. लवकरच मित्रांनो या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जी.आर देखील डाउनलोड करता येईल. सदर शासन निर्णय जर तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन देखील तुम्ही जी.आर डाउनलोड करू शकता आणि बघू शकता. आता आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊ की कोणत्या जिल्ह्याला किती निधी गेलेली आहे. बघू शकता तुम्ही प्रत्येक जिल्हा, प्रत्येक पंचायत, प्रत्येक तालुका, नगरपालिका इथे दाखवलेली आहे. प्रत्येकाच्या समोर किती निधी त्यांच्यापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे तुमच्या जी.आरच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका.